हो, यात आमच्या लाडक्या बहिणीचा खूप मोठा हिस्सा आहे। यामध्ये महाराष्ट्र शासनाने कोणत्याच प्रकारचा त्यांनी त्याला म्हणतात रक्षाबंधनच्या सणापासून त्यांनी आमच्या बहिणींची ओवाळणी त्यांनी रक्षाबंधनला दिली आणि त्या सणापासून त्यांनी लाडक्या बहिणीची भेट जी आहे 1500 रुपये त्यांच्या खात्यावर त्यांनी घातला आणि आजपर्यंत त्यांनी 7500 रुपये कोणत्याच प्रकारचा त्यांनी आपल्याकडे आम्हाला मतं मिळतील हा उद्देश न ठेवता त्यांनी बिना याच्यानं आम्हाला पैसे दिलेले आहेत आणि 7500 रुपये महिलांच्या खात्यावर ते जमा झालेले आहेत। म्हणून लाडक्या बहिणींनी आजच्या ह्या महाराष्ट्र प्रदेशमध्ये ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत, जेवढे पद या ठिकाणी निवडून येणार आहेत ते लाडक्या बहिणीमुळे निवडून येणार आहेत। महायुतीचा बडोले साहेबांचा आज पूर्ण महाराष्ट्रात महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांचा विजय हा भरघोस मताने होत आहे। तर या महाराष्ट्रातल्या जेवढे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी लाडक्या बहिणी आहेतच, त्यांचं कुटुंब पण त्यांच्या पाठीशी आहे। म्हणून आज प्रत्येक घराघरातून हे महायुतीचे उमेदवारांना मतं मिळत आहेत आणि ज्या महाराष्ट्रात महायुती सरकारने ज्या योजना राबवल्या आहेत तर त्या जन्म झालेल्या मुलापासून वृद्धांपर्यंत, गरिबापासून शेतकऱ्यांपासून, मुलांपासून, युवकापासून, युवतीपासून सगळ्यांच्या ह्या योजना महायुती सरकारने दिलेल्या आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला या महायुतीचे उमेदवार इतक्या भरघोस मताने निवडून येत आहेत। महायुतीचा बडोले साहेबांचा आज या ठिकाणी बडोले साहेब यांच्या प्रचारार्थ ज्या महिलांनी मेहनत घेतली, त्या बहिणींनी मेहनत घेतली, आज त्या बहिणींचा फळ, बहिणींना सर्वांना जो फळ मिळालेला आहे ह्या महायुतीच्या उमेदवाराचे आज ह्या ठिकाणी विजय झालेली आहे आणि आमच्या लाडक्या बहिणींचा हा परिश्रम आणि त्यांचा आशीर्वाद हा आमच्या साहेबांच्या पाठीमागे होता, म्हणून आज आमच्या साहेबांचा ह्या ठिकाणी विजय झाला आहे। महायुतीचा बडोले साहेबांचा विजय असो। इथे विजयी ठरणार आहेत आणि ते पण प्रचंड बहुमताने विजयी ठरणार आहेत। महायुतीचा, लाडक्या बहिणींचा। आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र हे आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये महायुतीचा विकास होतो आहे। हा विकास लाडक्या बहिणींचा तर आहे, परंतु सरकारने, महायुती सरकारने राज्यामध्ये जे विकासाचं काम केलं त्या विकासाच्या कामाची एक पोहोचपावती कुठेतरी सरकारला मिळालेली आहे, महायुती सरकारला मिळालेली आहे आणि या विजयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार मध्ये महायुती जे काम करेल ते अतिशय अजून जोराने करेल, विकासाचं काम करेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। सन्माननीय राजकुमारजी बडोले साहेबांचा विकास हा जनतेचा विकास आहे, एक सर्वसामान्य माणसाचा विकास हा या ठिकाणी होतो आहे असं या ठिकाणी वाटते आहे आणि या अनुषंगाने या ठिकाणी बोलते की या ठिकाणी संपूर्ण मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये बडोले साहेबांचा विकास जो आहे हा सर्वसामान्य जनतेचा विकास आहे आणि म्हणून त्या निमित्ताने या ठिकाणी बोलते की संपूर्ण महायुतीचा विजय असो, विजय असो। मी जिल्हा परिषद सदस्य डोंगरवार शेंडा क्षेत्र, ज्या आमच्या देवाभावनी लाडकी बहीण म्हणून योजना दिली आणि आम्ही अनेक वेळा महिलांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन दिले की आपल्याला ह्या सरकारने योजना दिली आणि लाडकी बहीण म्हणून 7500 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झाले, तर आपण नेहमी त्या सरकारचा म्हणजे आठवण ठेवायला पाहिजे आणि मतदान करायला पाहिजे। कारण जे वेळेवर 500 रुपये देतात आणि त्या 500 रुपयांना बळी पडू नका आणि आपले वोट विकू नका असे आम्ही नेहमी महिलांना मार्गदर्शन दिले आणि महिलांनी आमची ऐकले आणि या आमचे बडोले साहेब विजयी होत आहेत। मागल्या भाषणात मी सांगितलं होतं आणि मागच्या इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की बडोले साहेब हे 50,000 वोटांनी निवडून येणार आहे। सरकारची एवढ्या सुंदर योजना
लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना, वयश्री योजना, बसमध्ये फुकट प्रवास, सर्वच आपल्याला बोनस वाढून मिळणार आहे, वीज माफ, ह्या सर्व योजना लोकांच्या लोककल्याणकारी होतं. त्याच्यामुळे लोकांचं एक साईड मत होतं. लाडक्या बहिणीमुळे काही लाडक्या बहिणी तर सर्व खुशच आहेत, त्यांचे वन साईडच केलेलं आहे. त्यामुळेच तुम्ही बघितला की महाराष्ट्राचा निकाल सुद्धा वन साईड आहे. 200च्या वर सीटा आपल्या युतीला मिळण्याची शक्यता दर्शवत आहे आत्ताच्या 14व्या 15व्या राऊंडच्या दरम्यान. म्हणजे असं तर वाटतं की वन साईडच झालं. म्हणजे लाडक्या बहिणीने आम्हाला निश्चितच सपोर्ट केलेला आहे. त्याला धन्यवाद. माझे नाव विशाल पर्वते आहे. आम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहोत. आमच्या या विधानसभा क्षेत्रामधून बडोले साहेब महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याकडून उभे झाले आणि कार्यकर्ता म्हणून आम्हाला जो उत्साह होता, आम्हाला जो आत्मविश्वास होता, तो आज खरं ठरताना दिसत आहे. आज आपण बघितलं तर 13व्या फेरीअंती आमचे बडोले साहेब 16,000च्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल तर महायुतीची सत्ता ही सरसकट स्थापन होताना दिसत आहे. तर मला वाटते सरकारने आतापर्यंत जे काही विकास कामे केले, लाडक्या बहिणीसाठी जी योजना सुरू केली 1500 आणि आता पुन्हा 2021 रुपये प्रतिमाह, तर या सगळ्या योजनांचा जो लाभ आहे तो आता या महायुती सरकारला झालेला दिसत आहे. आता काय वाटते आपल्याला, हे 13व्या फेरीनंतर साहेबांना जवळपास 15,000ची लीड आहे, अजून किती लीड वाढू शकते? मला असं वाटते की आता 13 फेऱ्या झाल्या आहेत आणि अजून जवळपास 10 फेऱ्या बाकी आहेत अर्जुनी मोरगाव क्षेत्राच्या. तर त्या 10 फेऱ्याअंती जवळपास पुन्हा आमची 10,000ची लीड येऊन म्हणजे 10 आणि हे 16 25 ते 26,000च्या लीडला आम्ही निघत आहोत. आमचे बडोले साहेब हे अक्षरशः 25 ते 26,000च्या लीडला निघतील